श्री स्वामी समर्थ सर्वांना। बघा, बुधवारी 29 जानेवारीला मौनी अमावस्या आहे। या दिवशी अमावस्या आलेली आहे आणि या अमावस्येला मौन अमावस्या असं देखील म्हटलं जातं। हिंदू धर्मात अमावस्या तिथी स्नान आणि दानासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते। अमावस्या तिथी भगवान विष्णूंच्या पूजेबरोबरच पितरांना नैवेद्य दाखवण्यासाठी आणि पिंडदानासाठी विशेष मानली जाते। सर्व अमावस्या तिथींपैकी मौनी अमावस्या ही सर्वात मोठी अमावस्या मानली जाते। पौष अमावस्येला मौनी अमावस्या म्हणून ओळखले जाते। ही अमावस्या वर्षातली पहिली अमावस्या म्हणून देखील ओळखली जाते। या दिवशी पितरांचे स्मरण करून तर्पण विधी केली जाते, त्यामुळे पितरांना मोक्ष मिळतो। तर बघा, यंदा मौनी अमावस्या ही 29 जानेवारीला असणार आहे। आपल्याला या मौनी अमावस्येच्या दिवशी या झाडाला नक्की स्पर्श करायचा आहे। यामुळे आपल्या पितरांना मोक्षाची प्राप्ती होईल, आपल्या कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होतील। त्याचप्रमाणे आपण जर का या दिवशी या झाडांची पूजा केली तर आपल्या इच्छा देखील पूर्ण होतील आणि त्याचप्रमाणे आपल्या पितरांचे कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतील। आणि म्हणूनच मौनी अमावस्येच्या दिवशी आपल्याला या झाडांची पूजा करायची आहे। तुम्हाला जितकी झाडं मिळतील तितक्या झाडांची तुम्ही या दिवशी पूजा करू शकतात। झाडांना तुम्हाला स्पर्श करायचा आहे। अमावस्या तिथीला गंगा स्नान करण्याला, त्याचप्रमाणे दान करण्याला देखील खूप महत्त्व दिलं जातं। या दिवशी पवित्र नदीमध्ये तुम्हाला जर का स्नान करायला शक्य झाल्यास तुम्ही स्नान करू शकतात, किंवा मग आपण घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल नसेल तर थोडंसं गोमतीर पाणी टाकून अंघोळ करू शकतो। तुमच्याकडे पंचगव्य असेल तर तुम्ही पंचगव्य अंगाला चोळून लावून किंवा तुम्ही अंघोळीच्या पाण्यात थोडं टाकून ह्या पाण्याने अंघोळ करायची आहे। यामुळे आपल्याला पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं। त्याचबरोबर आपल्याला अमावस्येच्या दिवशी या झाडांची पूजा करायची आहे, ज्यामुळे पितरांचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील आणि पितरांना मोक्षाची प्राप्ती होईल। आता सर्वात पहिलं झाड म्हणजे तुळस। तुळस ही प्रत्येकाच्या घरामध्ये असते, प्रत्येकाच्या दारामध्ये असते। हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्त्व आहे। मौनी अमावस्येच्या दिवशी तुम्हाला तुळशीची पूजा करायची आहे। तुळशीजवळ तुम्हाला एक दिवा लावायचा आहे। तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावू शकतात। त्याचप्रमाणे तुम्हाला तुळशीच्या रोपाला एक लाल धागा घ्यायचा आहे आणि हा धागा आपल्याला बांधायचा आहे। बघा, धागा बांधताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे। त्याचप्रमाणे हा धागा आपण बांधत असताना आपण आपली इच्छा देखील व्यक्त करू शकतो। असे केल्याने जीवनातील अनेक समस्यांपासून सुटका होते। त्याचप्रमाणे तुळशीला आपल्याला थोडंसं पाण्यात कच्चं दूध टाकायचं आहे आणि हे कच्चं दूध पाण्यात मिसळून तुळशीला अर्पण करायचं आहे। त्यानंतर तुळशी मातेला आपल्याला नमस्कार करायचा आहे। शक्य झाल्यास तुम्ही 11 प्रदक्षिणा देखील घालू शकतात। बघा, मौनी अमावस्येच्या दिवशी आपल्याला तुळशी मातेची आवर्जून पूजा करायची आहे। शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि लाल कलरचा धागा आपल्याला माता तुळशीला बांधायचा आहे। यानंतर पुढचं झाड म्हणजे पिंपळाचं झाड। बघा, अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करणे शुभ मानले जाते। असे म्हटले जाते की पिंपळाच्या झाडाखाली त्रिमूर्तीचा वास असतो। मौनी अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा आवर्जून केली जाते। तसेच पिंपळाच्या झाडाची पूजा करायला जाताना तुम्हाला तांब्यात पाणी भरून घ्यायचं आहे। यामध्ये तुम्हाला थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे आणि हे दूध मिश्रित पाणी तुम्हाला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे। दूध अर्पण करताना बघा, हे पाणी अर्पण करताना तुम्हाला 7 वेळा प्रदक्षिणा घालायची आहे। यानंतर एक तुम्हाला दिवा लावायचा आहे। या दिव्यामध्ये तुम्ही मोहरीचं तेल घातलं तरी चालेल किंवा तिळाचं तेल घातलं तरी चालेल। तुमच्या पूर्वजांना, पितरांना स्मरण करून तुम्हाला हा दिवा त्या ठिकाणी लावायचा आहे।
दिवा लावण्यासाठी तुम्ही मातीची पंती घेऊ शकतात किंवा तुम्ही कणकेचा दिवा बनवला तरी चालेल आणि ह्या दिव्यामध्ये मोहरीचं किंवा तिळाचं तेल घालायचं आहे किंवा तुम्ही साधं तेल घातलं तरी चालेल। यामध्ये तुम्हाला थोडेसे मोहरीचे दाणे टाकायचे आहेत आणि असा हा दिवा तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली प्रज्वलित करायचा आहे। यानंतर तुम्हाला पिंपळाच्या झाडाला नमस्कार करायचा आहे आणि तुमच्या पितरांना सद्गती प्राप्त होऊ दे, पितरांची तुमच्यावर कृपा आशीर्वाद राहू दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे। आता यानंतर पुढचं झाड म्हणजे बेलाचं झाड। बघा बेलपत्र। आता बेलाचं झाड बऱ्याच जणांच्या घरात असतं। तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही मौनी अमावस्येच्या दिवशी बेलपत्राच्या झाडाची तुम्हाला पूजा करायची आहे। या दिवशी बेलाच्या झाडाची पूजा करायला देखील फार महत्त्व दिले गेले आहे। हे झाड भगवान शंकरांना अतिशय प्रिय मानले जाते। मौनी अमावस्येला बेलपत्राची जर का विधिवत पूजा केली आणि जल अर्पण केले तर यामुळे आपल्या जीवनात चांगले परिणाम बघायला मिळतात। आपल्या जीवनातील समस्या, अडचणी, दुःख, दारिद्र्य नष्ट होते। त्याचप्रमाणे या दिवशी तुम्ही बेलपत्राचं रोप लावल्याने देखील तुम्हाला अनेक फायदे होतात। बघा, या दिवशी तुम्हाला बेलाच्या झाडाजवळ जायचं आहे। तुम्हाला बेलाच्या झाडाला अगोदर पाणी, जल अर्पण करायचं आहे। यामध्ये तुम्ही थोडंसं दूध टाकलं तरी चालेल। त्यानंतर तुम्हाला धूप, दीप, अगरबत्ती, दिवा असेल तर दिवा प्रज्वलित करायचा आहे। शक्य झाल्यास तुम्ही मोहरीच्या तेलाचा दिवा लावू शकतात किंवा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावला तरी चालेल आणि तुम्हाला या झाडाला स्पर्श करून तुम्हाला तुमची जी काही इच्छा असेल, अडचण असेल, जे काही प्रखर पितृदोष असतील तुम्हाला ते नष्ट होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे। या दिवशी आपण जर का या झाडांची पूजा केली तर बघा यामुळे आपल्या जीवनात, आपल्या संसारात सुख समृद्धी नांदते। आपल्या पितरांना मोक्षाची प्राप्ती होते। आपले पितर आपल्यावर तृप्त होतात कारण अमावस्या तिथी ही खास करून पितरांना समर्पित आहे। त्यामुळे आपण आवर्जून आपल्या पितरांसाठी या वृक्षांची सेवा, पूजाही करायची आहे। व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा। चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। धन्यवाद।